श्री ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरु लीलामृत अध्याय 7 समास 5. श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. आता ऐका शिकवण युक्ती बुद्धी शहाणपण, जेणे घडे समाधान प्रपंची आणि परमार्थी. कोणास आशा दाखवू नये, स्वयेही कोणाची धरू नये. कोणास उत्तर देऊ नये, हेतू जाणल्या वाचोनी. सुख दुःखाची येता वेळ, आपले समाधान न ढळेल. ऐशी वृत्ती सकोल स्थिर राखावी. साधनासी जी सबब, ती नुकसान स्वयंभ. या कारणे साधन दुर्लभ, तेची आधी साधावे. जपासी बैसल्यावरी, कोणी द्रव्य घालील पदरी. अथवा पितामह जरी आला तरी बोलो नये. नाम जपा श्वासोच्छ्वासी, भजा श्रीरामरायासी. याचना वृत्तीने कोणासी काहीही मागो नये. जो हिशोबी पैशाचा, तोची दरिद्री साचा. जेथे आयात निर्गतीचा, हिशोब नसे तो धन्य. या कारणे द्रव्यचिंतन कदा करू नये जाण. आशाळभूत आपुले मन कदाचित असो नये. या मृत्यूलोका माझारी, रोग नाश शरीरी. होणार हे निर्धारी, त्याचे दुःख मानो नये. देह ममता सांडावी, आशा तृष्णा सोडावी. रामभक्ती करावी, म्हणजे रामची होय. ज्याची जयावर प्रीती, तेची रूपते होती. अंतकाळी उपजे सन्मती, तोची अभ्यास करावा. स्त्रियांचे रूप आणि भाषण, शब्द स्पर्श ममता जाण. कधीही प्रिय न मान, जरी परमार्थ तूज व्हावा. प्रेम क्वचितची साच असते, बहुतेक साधका नाडिते. यास्तव वारेही अंगावरुते, पडो देवो नये. ध्यानी धरावे पुढील नेम, धरिता होईल आराम. तोची परमार्थ परम, अन्यथा अवघी मळमळ. अजिंक्य मन जिंकी सदा, पर पीडा पर निंदा. परदारा परापवादा, पर दोषा न पहावे. सुख दुःख मानापमान, हर्ष विषाद समसमान. दंभ गर्व त्यागोन सत्य शांती धरावी. अक्रोध जनप्रियता, निर्लोभता, विवेक समता. भूती दया विरक्तता, लय साक्षिता असावी. भगवत भक्ती प्रेमरस, आत्मज्ञानाचा हव्यास. स्वानंद स्मरण श्वासोच्छ्वास, चित्त निर्विषयक असावे. दुर्जन छळावया येती, तरी राखे समाधान नीती. सहाय्य होईल श्रीपती प्रयत्ने निवारिता. धर्मसंकट महान आले, तेथे नीतीने वागले. धनाशे अधर्मीन गुंतले, तेची धन्य सत्पुरुष. उदरभरण लागे करावे, म्हणून उद्योगी असावे. परंतु नीती न्याये जोडावे. अल्पधन परमार्थनिका साधिता जावा. अल्पकाळ धंदा करावा. देहसेवेसी न विकावा. धनिकावा नृपासी, प्रारब्धे घडेल ताबेदारी. तेथे राखा खबरदारी. भाकरी दे त्याची चाकरी, कुचराई न करावी. जो असे निरपेक्षा, त्याने वरावी दीक्षा. उदरापुरती भिक्षा मागोन साधावी, साधनी रमावे. आता सांगू स्त्रीधर्म, पती हे दैवत परम. अंतरी ध्यावा श्रीराम, शुद्ध भाव ठेवोनी. जरी पती रागीट तामसी, तरी सोसावे बोलासी. अथवा ग्रासला रोगे बहुवसी, तरी वीट मानो नये. पती सेवा मुख्य साधन, पती वचन मुख्य प्रमाण. सदा संतोषी ठेवी मन, सत्कार्ये पतीचे. पती वाचोन इतर पुरुष, बाप बंधू मानोन त्यास. अखंड नामस्मरणास जपत जावे. काम क्रोध लोभ वर्जोन, सदा करा सत्य भाषण. पतीने आज्ञा दिल्याविन, इतर साधन न करावे. पती असता दरिद्री, संतोषी असावे घरी. पर वैभव परोपरी, वांछोनी न हीनवावे. पती आज्ञा पंचप्राण, अंतरी अखंड नामस्मरण. ऐशिया माऊलीचे चरण वंदू आम्ही. आमुची कथा कायसी, देव साधू वंदती तिसी. उद्धरील उभय कुळासी, पतिव्रता माऊली. स्त्रियेसी पती दैवत, पतीचा स्त्री डावा हात. त्यानेही निववावे तिचे चित्त, सधर्मा अनुलक्षोणी. असो पतिव्रत्या जपावे, धैर्यबळे सांभाळावे. संकटकाळी आळवावे भगवंतासी. ऐसा असे स्त्री धर्म, सद्गुरु वचनामृत सुगम. सेविता हरतील भ्रम,
जे माया मोहे भासले. वडिलाची आज्ञा पाळती तीच जाना गुरुभक्ती. येणेची घडे सायुज्य मुक्ती देव साधू मानती. अखंड नामस्मरण करणे सोपे आहे कठीणपणे. चित्त मलिन असे या कारणे फुकाचे नाम घेववेना. अनंत जन्मीची विषयासक्ती तेने चित्ते मलिन होती. या कारणे बळे वृत्ती नामस्मरणी लावावी. अभ्यासे जरी नाम वाडे तरीच चित्त शुद्धी घडे. संकल्प विकल्प भगदाडे भरोणी येती. मग नामी लागेल गोडी वासना जाये देशोधडी. सद्गुरु होनी नावाडी राम भेटी करील. नामी जितुकी गोडी कमी तितुके दोष अंतर्यामी. चित्त मलिन विषयधामी गेले ऐसे जाणावे. मीठ कडू लागले तरी ज्वर असे शरीरी. जाणून उपाय सत्वरी करावा लागे. अमृताहून नाम गोड साधू बहु करती कोड. परी आपणा वाटे अवघड आपुल्या पूर्व पापे जाणावे. यास्तव धरोनी नेट बळेच करी नामपाठ. तरीच भवसागर हा अफाट तरशील तू. या कलियुगाचे रहाटी नामा वाचोन होसी कष्टी. नामे प्राप्त पुढील गोष्टी अन्य साधने होती ना. साधनी उपजेल गोडी गुरुकृपा होईल गाडी. विमल ज्ञानाची परवडी बाणेल सत्यंतरी. शांती भक्ती आणि मुक्ती प्रपंची आणिक परमार्थी. विघ्ने बाधा न करती समाधान अक्षय. नामे विमल ज्ञानोदय स्वयंसिद्ध अप्रमेय. जे पाठका दुर्लभ होय नामधारका सुख साध्य. प्रपंच परमार्थ संकटी नाम पावे उठाउठी. नामा वाचोन जग जेठी दावन घेई. अहो जे शिष्य सज्जन करीती गुरुभक्ती नामस्मरण. तया मी सदा सन्निधान पाठी पोटी रक्षितसे. विषयी पोसी जैसा काम अथवा कृपन रक्षी जैसा दाम. तैसा जोडावा श्रीराम साधकाने. त्रैलोक्य वापून उरला दशांगुल परमात्मा भरला. तोची पूजित जा भला हृदय मंदिरी. आधी चित्त शुद्ध व्हावे तरीच ते ध्यान ठसावे. चित्तशुद्धी कारणे घ्यावे रामनाम अखंड. अखंड भावया नामस्मरण मुख्य उपाय सतत प्रयत्न. नित्य प्रयत्ने उल्लंघोन महागिरी मुंगी जाय. रुक्मांगदादी स्वये तरले तीही इतराही तारिले. खरे पाहता तेही जन्मले आम्हा सारिके मानवची. या कारणे देहबुद्धी सोडोनी जोडा ज्ञाननिधी. देहबुद्धीची उपाधी मना होनी कठीण आहे. सर्प मरोन गेला परी सांगाडा असे पडला. तया हात लागता दचकला प्राणी जैसा. प्रेत म्हणजे केवळ माती परी त्यातेची लोकभीती. देहवासना धरून राहती कित्येक जीव स्मशानी. देही नव्हे जो आसक्त तोची एक जीवनमुक्त. देहबंधने ही सतत तोडीत जावी. मरणाची तयारी असावी. वासना कोठे न गुंतवावी. गुंतता यातना भोगावी लागेल पुढे. मुलांनी खेळ मांडला बाहुला बाहुली संसार केला. मातेने संबोधिताची टाकीला जेथील तेथे. क्षणा माझी विसरून जाई तैसे उदास सर्वा ठाई. चित्त एक रामा पायी रामी ज्योत मिळवावी. हे परिसता सुलभ वाटे आचरू जाता हृदय फाटे. दक्ष तोची काढी नेटे मोहळा सारिखे. निद्राळस चित्त मलिन अश्रद्धा थोरवी विषय ध्यान. टाकून हे पापलक्षण देहबंधन तोडावे. मरोण जाता आपुली गोष्टी काही मागे राहावी सृष्टी. ऐसे वर्तन जीवन रहाटी माझी काही असावे. जगाचे हित करू इच्छिती सामर्थ्य पाहिजे तयाप्रती. म्हणून आधी भगवत प्रीती संपादिली पाहिजे. शब्द ज्ञान बडबडे प्रसंग येतात दरडी दडे. तोही संता नावडे शब्दज्ञानी आळशी. धरिता काही साधन नीती सद्गुरु तया तारती. सद्गुरु तारतील म्हणती आळशी वा वितंडवादी. बुडतिया नरासी दोरी देती धरावयासी. न धरी अविवेकी आळशी तरी दोष कोणाचा. येथे दुजा बोल नाही आपुलीची करणी सर्वही. यास्तव अभ्यास प्रत्ययी केलाची करावा. असो वैसी गुरु मावली बोधपाना पाढावली. सुवत्से सेविता धाली किती एक. सकला अध्यायी मेरुमणी हा सप्तमाध्याय गुरुवाणी.
ठेविता स्मरणी भव जाचनी लया जाईल. सद्गुरु वचने ही सरस परिपाद अर्थ पूर्ततेचे दोष. घडलिया श्रोते जनी या दिनास क्षमा करावी. पुढील अध्यायी निरूपण. गुरु कृपे समाधान पावेल इह पर कोण काही विषाद होईल. कृपामृताचा सागर सच्छिच्छ जलचरे अपार समस्त गणती करणार ऐसा कवण. इति श्री सद्गुरु लीलामृत श्रवणी स्वानंद सोहळा पुरविती रामदासी यांचा लळा. कृपा कटाक्षे. इति श्री सद्गुरु लीलामृते सप्तमाध्यायांतर्गत पंचम समास. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. इति सप्तमोध्याय संपूर्ण. श्री ब्रह्मचैतन्य महाराज.